नुकताच इकडे गावाकडे पाऊस पडून गेलेला आहे आणि मे महिन्याच्या सुरुवातीचा हा जो पाऊस आहे तो पाऊस जेव्हा पडतो त्यावेळी इथलं वातावरण आहे ते अक्षरशः असं थंडगार वाटतं. म्हणजे ऊनही तितकंच लागतं आणि थोडं थंड इतकं वाटतं. रात्री जवळजवळ 2च्या सुमारास म्हणजे 10 ते 2च्या दरम्यान मी जागा होतो आणि त्यावेळी जे वातावरण वाटत होतं ते वातावरण थोडं थंड वातावरण वाटत होतं. आणि त्यानंतर पहाटे 5 नंतर थोडं थोडं विरळीत होत गेलं आणि सकाळी उठल्यानंतर जी कोवळी किरणं अंगावरती आली ती अक्षरशः ही प्रदूषण विरहित हवा घेण्यासाठी आज हजारो भाविक या ठिकाणी कोकणामध्ये येत असतात. आणि मला वाटतं हेच कोकणाचं स्ट्रेंथ आहे, हीच कोकणाची खरी ताकद आहे. कारण इथली जी प्रदूषण विरहित हवा आहे ही मला वाटतं जगाच्या पाठीवर कुठे फार कमी प्रमाणात मिळेल. रात्री पडलेला थोडा पाऊस आणि थोडे थंडगार वातावरण होतं त्याच्यामुळे जे आमच्या घराच्या बाजूला प्राजक्ताचं झाड आहे, फुलांचं झाड आहे ते, आणि त्या झाडाचा जो सडा आहे तो खाली पडलेला आहे, ती फुलं खाली पडलेली आहेत आणि ती फुलं आता मी थोड्या वेळात वेचायला जात आहे. लहानपणापासून हे करत असू, आता बरेच जण म्हणतील की हा आता मुलगा असून सुद्धा हे का करतो, पण ती लहानपणापासून ते मला आवड होती त्या गोष्टीची, सो त्याच्यामुळे मी ते जमा करतोय. या फुलांचा सुगंध फार छान येतोय. आता याचा आपण एक हार बनवूया. आता घरासमोर पडलेला हा प्राजक्ताचा सडा जो पडला होता त्याच्यातली काही फुलं मी जमा केली आहेत आणि त्या फुलांचा आम्ही लहानपणी असताना अशा प्रकारे विणायचो ते मी तुम्हाला दाखवतो. एकात एक फूल गुंफून ते एक प्रकारची एक रिंग तयार करायचो. ती कशा प्रकारे व्हायची ते तुम्हाला दाखवतो. एक फूल पडलं. लहानपणीच्या आठवणी आहेत आमच्या. अशा पद्धतीने एकात एक गुंफून आम्ही छान त्याचा मनोरा तयार करायचो. कोकणात घराच्या मुख्य दरवाजाच्या समोरची जागा असते तिला अंगण असे म्हणतात. पूर्वीची जी मातीची घरं असायची त्या मातीच्या घरांमध्ये हे अंगण शेणाने सारवलं जायचं. म्हणजे गुरांची जी विष्ठा असते त्या विष्ठेने ते सारवलं जायचं. आणि हे फार आरोग्यासाठी उपयुक्त असं हे प्रक्रिया असायची. त्याच्यामुळे बहुतेकशी जी जुनी आमची मंडळी असायची त्यांचं जीवनकाल हा जवळजवळ साधारण 90 ते 100 वर्ष जगायची ती माणसं. त्या जगण्याचं त्यांचं एकच कारण, कारण इथले जे नॅचरल इन्ग्रेडियंट म्हणजे जे निसर्गापासून बनतात, म्हणजे जनावरांची विष्ठा असू दे किंवा इथलं नैसर्गिक जे काही ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते खेळ मिळून असायचे. त्याच्यामुळे त्यांचं जे काही जगणं होतं ते जगणं अक्षरशः सुशेगात जगणं होतं त्यांचं आयुष्याचा कालावधी. त्यावेळी इतकं डॉक्टर्स किंवा अशा ज्या जे काही सुविधा आहेत त्या सुविधा देखील नव्हत्या. तरीसुद्धा ही मंडळी इतक्या वर्ष जगायची आणि ती इतकी स्ट्राँग होती की 80-90 वर्षी देखील ते कामं करायची. म्हणजे आता त्याच काळातले आमचे आजोबा देखील आहेत आणि आजोबा अजूनही देखील आमच्या घराच्या समोरचे जे अंगण आहे ते अंगण शेणाने सारवतात. आता ते शेणाने सारवलेलं अंगण मी तुम्हाला दाखवतो.
आमच्या बाबांचं वय आता 80 वर्ष आहे, परंतु या 80व्या वर्षात देखील त्यांच्याकडे असा स्टॅमिना आहे. आजही ते आजी गेल्यानंतर माझी घरची सर्व कामं करतात. अक्षरशः आत्ता त्यांच्याकडे जवळजवळ 25 ते 30 किलो वजन उठवण्याची ताकद देखील या वयात आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि हे सगळं त्यांना मिळालं ते इथल्या कोकणातल्या जी जुने प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट अक्षरशः केमिकल विरहित प्रोडक्ट होते ते त्यांनी खाल्लेले आणि त्यांचं हा जो फिटनेस आहे त्या फिटनेसचा हेच सर्वात मोठं कारण असू शकतं. कारण ते निसर्गासोबत जगतात आणि आजही जगत आहेत. त्याच्यामुळे या वयात देखील ते कामं करतात. आता वय त्यांचं 80 वय आहे. विचार करा मित्रांनो. स्वतःला सो कॉल सेलिब्रिटी म्हणणारे आणि फिटनेस गुरु स्वतःला समजणारे जे बॉलिवूडचे किंवा जे सेलिब्रिटी आहेत ते सेलिब्रिटींना देखील लाजवेल असा हा स्टॅमिना या इथल्या कोकणाच्या जी जुनी माणसं आहेत त्या जुन्या माणसांमध्ये आहेत. मित्रांनो, हा जो फणस दिसतोय हा आमच्या घराच्या बाजूचा फणस आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा हा फणस त्यावेळी म्हणजे इतका लागायचा नाही, परंतु त्यानंतर हळूहळू हा फणस लागायला लागला. आणि साधारणतः फणसाचे 2 प्रकार पडतात. त्याला कोकणी भाषेत कापा आणि बारका असे 2 प्रकार पडतात. जो कापा फणस असतो तो आतल्या बाजून थोडा जे गरे असतात ते गरे थोडे जड असतात, म्हणजे थिक असतात. आणि जो बारका फणस आहे तो बारका फणस आतल्या बाजून थोडा मऊशीर असतो, त्याचा गरा असं मऊशीर असतो. त्याच्यामुळे हा फणस थोडा खायला बरा पडतो बहुतेक लोकांना. आणि मुंबईत साधारणतः जे फणस मिळतात ते मला वाटतं कापेच फणस असतात. बरका फणस हा त्याचा कालावधी कमी, कारण तो आतल्या ओलसर असतो, तो लवकर पिकतो आणि तो फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे हा फणस प्रवासादरम्यान कोण जास्त वापरत नाही, कारण लवकर पिकत असतो. त्याच्यामुळे हा फणस बरका फणस आपण फणस बघू शकता. तर मग मित्रांनो, अशी असते आमची कोकणातील मे महिन्याच्या जी दरम्यानची जी सकाळ आहे ही तुम्हाला दाखवली. जर मित्रांनो माझ्याकडे टाईम बदलायची मशीन असते ना तर मी तुम्हाला 20 वर्षापूर्वीची जी ही होती सकाळ होती दाखवली असती. पण आता काय ती अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे आत्ता जे सध्या जे काय आहे परिस्थिती मी तुमच्यासमोर मांडत आहे. 20 वर्षापूर्वी कसं असेल माहिती आहे, मी जेव्हा 5 ते 6 वर्षाचा होतो त्यावेळी मी बहुतेकसा काय हा माझा जो लहानपणापासून मी आजोबांसोबत लहानच मोठा होतो, त्यामुळे आजोबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार थोडेफार झाले मला. त्याच्यामुळे आज हा तुमच्यासमोर मी कम्युनिकेट करतोय, बोलतोय. त्याच्यामुळे आणि गावाकडेच लहानाचा मोठा होता, मग गावची जी काही राहणीमान आहे ते राहणीमान मला थोडंफार माहिती आहे, त्याचा अनुभव आहे. सो त्याच्यामुळे 20 पूर्वीचा काय होता आणि आत्ताचा काळ थोडा फरक आला त्याच्यामध्ये. पहिले कसं जेव्हा आजी या ठिकाणी होती माझी आणि गेल्या काही वर्षापूर्वी आजी ही सोडून गेली. आजी 20 वर्षापूर्वी आजी सगळं जेवण वगैरे इकडे बनवायची आणि त्याच्यानंतर मग आजोबा आहेत ते सकाळी 7 वाजता उठून सगळं जे आहे न्याहारी वगैरे करून, न्याहारी म्हणजे सकाळचा नाश्ता, त्याला न्याहारी असं म्हणतात कोकणामध्ये. न्याहारी वगैरे करून मग वाड्याशी जायचे. वाडा म्हणजे जो गुरांचा जो गोठा असतो, तो गुरांचा गोठा साफ करणे किंवा गुरं बाहेर चरायला सोडणे असं काही प्रकार असतात. आता मे महिन्याचा जो काळ असायचा त्यावेळी आम्ही काय जास्त चरवायला न्यायचो नाही गुरं, डायरेक्ट सोडायचं, बाहेर सोडायचं. थोड्या नंतर मग ती गुरं आपापसात जायची आणि संध्याकाळी ते बरोबर त्या जागी वाड्याच्या ठिकाणी गोठ्या ठिकाणी परत यायची. सो असा काळ असायचा. मग नंतर मग शेण वगैरे काढून मग घरी यायचो. घरी आल्यानंतर घरी पुन्हा थोडंफार हिरानंतर मग पुढची कामांना सुरुवात व्हायची. अशी ही सकाळची ही कामं असायची. त्यामध्ये जर बघितलं तर आता सध्या मे महिन्याचा काय होता, थोड्या पेरणीला चालू होतं, त्यामुळे कोणतरी बांधावरनं शेताच्या बांधावरनं नांगर घेऊन जाताना दिसायचं.
त्यानंतर अशी शेतीची कामं असते, भाजावण चालू असायची कुठेतरी, कोणीतरी पातेली घेऊन जायचं. मे महिन्याचा वेगळा एक काळ असतो, एक सुरुवातीचा वेगळा असतो, सुरुवातीचे जे 15 दिवस आणि त्याच्यानंतर 15 दिवस म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्याचा हा दोन्ही कॉम्बिनेशन मे महिन्यामध्ये होत असतो. सो त्याच्यामुळे एक वेगळा अनुभव मे महिन्यामध्ये येताना यायचा, म्हणजे जेव्हा इथे असायचो तुम्ही तेव्हा. आणि तो का आता राहिला नाही एवढा सगळा. हल्ली गावाकडे बघितलं ना, गावाकडे जे रत्नागिरी, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात राज्याच्या विविध ठिकाणाहून लोक आज मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतरण करतात. आता गावाकडचं होणार हे जे काय स्थलांतरण, हे त्या शहराच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हे सगळं असंच चालू राहिलं तर हल्ली जी काय आता जी परिस्थिती आपण बघतोय, हल्ली गावाच्या गावं ओस पडतात. आज गावाकडे बघायला गेलं तर गावाकडे काय आहे, म्हणजे गावाकडे बहुतेकशी वयोवृद्ध मंडळी जास्त आहेत, क्वचितच कुठेतरी तरुण वर्ग दिसतो. त्यानंतर जी घरं आपण बघतो ती घरं कुलूपबंद दिसतात. शेतीची विचार केला तर शेती अक्षरशः ओस पडलेली दिसते. इतकी भयानक परिस्थिती गावात आहे. या बाबतीत मी पुढचा व्हिडिओ बनवेनच तुम्हाला, सध्या जी काही परिस्थिती चालली आहे कोकणामध्ये. सो इथेच थांबतो मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात.